चला तर आज आपण शेंगदाणे भाजूया, ते पण मस्त अशी खरपूस शेंगदाणे भाजूया। कशाची भाजी करायची म्हटलं की शेंगदाण्याचा कूट आपल्याला हवाच असतो, शेंगदाण्याचा कूट भाजीला लागतोच। तर आपण मस्त आज आपण शेंगदाणे भाजूया छान असे खरपूस। चला गॅसची फ्लेम हाय ठेवली की शेंगदाणे पूर्ण वरवरून भाजून जातात, आतमध्ये तसंच राहते। शेंगदाण्याचा कूट पूर्ण पांढरा निघतो, भाजीही चवीला छान लागत नाही। शेंगदाणे छान पद्धतीने जर भाजले, व्यवस्थित भाजले तर भाजीही छान लागते आणि शेंगदाणेही तसे आपल्याला छान लागतात भाजीसोबत खायचे असतील तर। शेंगदाण्याचे लाडू जरी बनवायचे असतील तरीही लाडूही पण छान होतात, पण शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित पूर्णपणे भाजू द्यावं लागतं। ते कसे ओळखायचे शेंगदाणे आपले छान भाजले म्हणून? चला आज आपण शेंगदाणे भाजूया। मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे। 2 मिनटं गॅस फुल ठेवायचा, हाय ठेवायचा गॅस। आपली कढई पूर्णपणे तापोपर्यंत। आता माझी कढई पूर्ण तापलेली आहे बघा। मी गॅस आता स्लो करत आहे, मीडियम करत आहे। हे बघा आता मीडियम यावरती मी गॅसवर शेंगदाणे भाजत आहे बघा। अगोदर आपला गॅस हाय होता बघा, शेंगदाण्याचा कलर असा बदलत आहे बघा। बघा थोडे थोडे आपल्याला असे काळसर ब्राऊन कलर शेंगदाणे त्यात काळसर एक चट्टे डाग पडला आणि वाढत आहे त्या टप्प्याला बघा। वरून शेंगदाणे भाजले जातात लवकर टपरे, मग आपल्याला काय वाटतं की शेंगदाणे आपले भाजले, तसं नसतं। पण शेंगदाणे खायला चांगले लागत नाहीत, तर आपण मस्त अशा शेंगदाणे भाजूया बघा। सारखं सतत असं शेंगदाण्याला परतत राहायचं, कारण की शेंगदाणे आपले करपत आहेत। त्यामुळे मिडियमच ठेवायचा गॅस आपला शक्यतो। जेवढं तुम्ही मिडियम आणि कमी गॅसवर भाजाल तेवढे शेंगदाणे छान लागतील, भाजी पण छान लागेल शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर। आणि शेंगदाण्याचे लाडू बनवत असेल तर लाडू पण छान लागतील। हे बघा किती छान आपले शेंगदाणे भाजले आहे बघा, दाखवते तुम्हाला एक। हे बघा मधून असं किती छान दिसत आहेत भाजलेले, लड्डे चट्टे पडत आहेत काळे काळे बघा मस्त। आणखीन थोडा वेळ आपण भाजू, 10 ते 15 मिनटं शेंगदाणे जर कमी गॅसवर जर भाजले तर खूप छान शेंगदाणे आपले भाजतात। लगेच शेंगदाणे भाजणं आणि कूट करणं तर होत नाही, त्यामुळे असे भाजून ठेवायचे। बघा किती छान शेंगदाणे आपले भाजलेले आहे, तरीही मी थोडा वेळ भाजते। बघा किती छान आपल्या शेंगदाण्याला, किती छान असं थोडा वेळ ठेवू द्यायचं, असं नाही की लगेच परतवायचं। थोडा वेळ थांबलं तरी काही होत नाही, पण कमी गॅस ठेवायचा। तुम्ही काही करतही भाजू शकता बघा। मस्त असे शेंगदाणे आपले किती छान असा कलर बदलला अगोदरचे शेंगदाणे आणि आत्ताचे शेंगदाणे बघा। हे बघा बघा मी थोडंसं परतवलं नव्हतं तर 2-3 शेंगदाणे असे बुडवायला लागले बघा। सारखं फिरवत राहायचं, किती छान असे शेंगदाणे कलर आलेला आहे बघा आपला मस्त असा। सतत असं फिरवत राहायचं, मग लास्टला पुढे 1 ते अर्धा मिनिट तुम्ही हाय गॅस करू शकता, हाय फ्लेमवर भाजू शकता। पण मी तर सांगेल कमी गॅसवरच तुम्ही भाजा शेंगदाणे। हे बघा आपले शेंगदाणे किती छान भाजलेले आहेत। शेंगदाण्याची चटणी करायची असो, लाडू करायचे असो किंवा भाजीला कूट असेल तर बघा किती छान असे परफेक्ट आपले शेंगदाणे भाजलेले आहेत। तुम्ही अशा पद्धतीने भाजून करू शकता बघा। किती छान भाजलेले जिली टपर निघत आहेत आपल्या शेंगदाण्याचे। नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करा चॅनल।